ही जीवनगाथा त्या महान व्यक्तीची आहे ज्यांच्या स्मरणार्थ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. संसार दावा नलनी लोका त्राणाय कारुण्यं घन घनात्वं. संसार दावा नलनी लोका त्राणाय कारुण्यं घन घनात्वं. प्राप्तस्य कल्याण गुणर्नवस्य वन्दे गुरो श्री चरणारविन्दं. 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 मागील भागात आपण पाहिलं सुभाषचंद्र बोस यांचा प्रभाव आणि अभयची लग्नगाठ. आणि आता पुढे भाग 12. अभयची जगन्नाथपुरीची यात्रा, बालपणीचे स्वप्न साकार. कसे आहात? मस्त मस्त. प्रवासात काही त्रास नाही झाला? नाही नाही, एकदम उत्तम झाला प्रवास. तुझ्या स्वप्नातला राजकुमार आता खऱ्या आयुष्यात आलाय तर, हो ना? आता तुझाच नंबर आहे. तुलाही भेटेल तुझ्या स्वप्नातला राजकुमार. असेल, पण तो तुझ्या नवरदेवासारखा देखणा असेलच असं नाही ना. झालं का? झालं? हो झालं. राधा, आज किती छान दिसतेस तू. आम्हाला नव्हतं माहिती आमची राधा इतकी सुंदर आहे. हो ना, असं वाटतंय जगातली सगळ्यात सुंदर मुलगी तूच आहेस. हो. नमस्कार सिन्हाजी. अरे घोष बाबू, नमस्कार. कसे आहात तुम्ही? नमस्कार नमस्कार. किती दिवसांनी भेटताय? चांगली व्यवस्था केली आहे ना? हे अगं ते नीट बांध. वरात आली. लवकर चला चला चला, लवकर चला.
तद्विष्णोः परमं पदकं सदा पश्यन्ति सूरयः दिवीव चक्षुरादधं तत्विप्रासो विभन्यवो जागृभागं ससमिन्दते माङ्गल्यं तन्तुनादेन मम जीवनहेतुना कण्ठे बध्नामि सुपदे सञ्जीव शरदः सदम् हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रधां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो ममावह त्या दिवशी जे तू गाणं गात होतीस, हे गोविंद हे गोपाळ, हे गाणं तू कोणाकडून शिकलीस? ते माझ्या संगीत गुरूंनी शिकवलं. हे फारच सुंदर गाणं आहे आणि तू गायलाही फार सुंदर आहेस. ही गजराजची प्रार्थना आहे. तुला या गाण्याचा अर्थ माहितीये? नाही, मला नाही माहित. नाही माहिती तुला? नाही. तू हे गाणं इतकं सुंदर गायलीस आणि तुला या गाण्याचा अर्थही माहित नाहीये. म्हणजे याचा अर्थ त्या दिवशी तू हे गाणं पोपटासारखं गायलीस. का आता तू तर रडायला लागलीस. मला तुला दुखवायचं नव्हतं, पण जेव्हा तू भगवंताचं गीत गातेस तेव्हा त्याचा अर्थ ठाऊक असणंही महत्वाचं आहे. हे भजन श्रीमद भागवतातील एक आख्यान आहे. जर तू भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांवर स्वतःला समर्पित करशील तर भगवान तुझे कोणत्याही परिस्थितीत रक्षण करतील. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्णांच्या चरणांवर शरण जाणे आपल्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे. समजलं? तुम्हाला इतका उशीर का झाला? तुम्हाला कोणी बघितलं तर नाही ना? नाही, सगळं ठीक? सगळं ठीक आहे. हो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. रशियात लेनिन आणि बोल्शेविकने मिळून मोठं यश मिळवलंय. जरा विचार करा,
जर आपणही सगळे एकजूट झालो, सगळा भारत ब्रिटिशांविरुद्ध एकत्र उभा राहिला, तर आपणही तसंच यश मिळवू आणि इंग्रजांना इथून निघून जावंच लागेल. होय, आम्हाला काहीही करावं लागलं तरी चालेल, पण त्या इंग्रजांना आपल्या देशातून बाहेर काढूनच स्वस्थ बसू. नाही, आपल्याला शांततेत काम केलं पाहिजे. आपण इंग्रजांना देश सोडण्यासाठी भाग पाडू शकतो, आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकतं, पण हिंसेने नाही. आपल्याला अहिंसेनं काम केलं पाहिजे. अहिंसेने साध्य केलं पाहिजे. मागच्या वर्षी जालियनवाला बागेत 379 निष्पाप लोकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. काय दोष होता त्यांचा? 1200 लोक जखमी झाले, त्यात महिला आणि मुलंही होती. आणि तू अहिंसेबद्दल बोलतोयस. गोळ्यांचा आवाज आणि बॉम्बच्या धमाक्यांना घाबरून त्यातल्या कितीतरी निरपराध्यांनी विहिरीत उड्या मारल्या. अरे, अहिंसेबद्दल बोलायचंच असेल तर जा अमृतसरला आणि त्या विधवा आणि अनाथांना विचार, तेच उत्तर देतील तुला. हां, गोपीनाथजी म्हणतात ते बरोबर आहे. जेव्हापासून या इंग्रजांनी रौलट कायदा पास केलाय तेव्हापासून त्यांचे अत्याचार वाढतच चालले आहेत. मला तर वाटतं हीच योग्य वेळ आहे जशाला तसे उत्तर देण्याची. नाही रुपेन, जरा विचार कर. द्वेषाने द्वेषच वाढतो. आपण जितके त्यांच्याप्रती आक्रमक होऊ, तितक्याच आक्रमकतेनं ते आपल्याशी वागतील. गांधीजी बरोबर बोलतायत. त्यांनी बनवलेल्या वस्तू, त्यांच्या शाळा, कोर्ट, कचेऱ्या, त्यांचे लष्करी सन्मान, त्यांच्या पदव्या यांच्यावर बहिष्कार घातला पाहिजे. वेड्या आक्रमकतेपेक्षा त्यांच्यावर याचा जास्त परिणाम होईल. होय, हे खरं आहे की आपण त्या इंग्रजांशी कसे लढणार? त्यांची शक्ती आपल्यापेक्षा जास्त आहे. काय बोलतोयस नरेन? त्यांची शक्ती जास्त कशी? अरे, ही आपली भूमी आहे, आपला देश आहे. आपण त्यांच्यापेक्षा जास्त आहोत. जर आपण सगळे एक झालो तर हे मूठभर असलेले इंग्रज आपलं काय बिघडवू शकणार आहेत? बिघडवू शकतात कारण त्यांच्याकडे हत्यार आहेत. हत्यारांबद्दल बोलू नकोस हवंय. हत्यारांना उत्तर आपण हे देऊ शकतो. पोलीस पोलीस पोलीस! काय? चला चला चला, निघा इथून लवकर. चला चला लवकर चला. चला चला, लवकर 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 लवकर. अरे अभय, थांबलायस का इथे? चल लवकर. पण पोलिसांना कसं कळलं? अरे, आता वेळ घालवू नको. चल चला, चल चला, लवकर. चला. लवकर लवकर पळा, चला. थांबा, तुम्ही त्या रस्त्याने जा, आम्ही ह्या रस्त्याने जातो. चला चला लवकर. हा, थांब थांब. इकडे इकडे. हा, इकडे इकडे, या बाजूने. चल चल लवकर. हा. थांबा, पळा भाई. घाबरून स्वातंत्र्य नाही मिळत. चला. नमस्ते. हा, नमस्ते. एवढ्या रात्री इथे काय करता तुम्ही? जा घरी जा. घरीच चाललोय. स्वातंत्र्य घेणार आहे. या या. सगळं ठीक आहे ना गौरांगो? हो दादा, ये. जगन्नाथाचं कीर्तन ऐकून मन किती प्रसन्न होतं, नाही? हो बाबा, जेव्हा मी भगवान जगन्नाथांचं कीर्तन गातो, ऐकतो, तेव्हा मला लहानपणीची रथयात्रा आठवते. हा घ्या प्रसाद. अरे, कुठला प्रसाद? बॅनर्जी काका गेले होते ना जगन्नाथपुरीला, त्यांनी आणलाय. बघितलंस? याला म्हणतात भगवंतांची कृपा. आत्ताच जगन्नाथांचं कीर्तन ऐकून आलो आणि लगेच प्रसादही मिळाला. अरे दादा, तू सांगितलं नाहीस तुझी परीक्षा कशी झाली? हो अभय, आज शेवटचा पेपर होता ना. अरे बाबा, पास तर होशील ना? हे तर रिझल्ट आल्यावरच कळेल. आता तर इतकंच माहितीये की रिझल्ट येईपर्यंत अभ्यासाला सुट्टी. सुट्टीच्या नावाने कसं खुश झालाय बघ. अभय, आता सुट्टी आहेच तर तू कुठेतरी जाऊन ये. मी पण हाच विचार करत होतो बाबा. या सुट्टीत पुरीला जाईन. लहानपणापासूनच तुमच्याकडून जगन्नाथपुरीबद्दल खूप ऐकलंय, म्हणूनच दर्शनाची ओढ लागली. खूप चांगला विचार आहे. पुरी ही महाप्रभूंची लीलाभूमी आहे आणि एका वैष्णवासाठी यापेक्षा मोठं सुख काय असेल? महाप्रभूंची लीलाभूमी? होय, लीलाभूमी म्हणजे धाम. असं म्हणतात तिथे चैतन्य महाप्रभूंच्या लीला शाश्वत होत असतात, परंतु प्रत्येक जण त्या बघू शकत नाही. तोच बघू शकतो ज्यावर महाप्रभूंची कृपा होईल.
बाबा कशा असतील हो त्या लीला? अद्भुत, अप्रतिम असतात अभय. कोणी सांगावं तुलाही दिसतील. कधी जाणार आहेस तू? उद्या सांगतो. उद्या कॉलेजमध्ये फायनल असेंब्ली मीटिंग आहे. ठीक आहे, जा झोप आता. हो. In the name of God the Father, God the Son, and God the Holy Ghost. Amen. थर्ड, मला खात्री आहे की तुमची परीक्षा संपली असल्यामुळे तुम्ही सुटकेचा अनुभव करत असाल. आज स्कॉटिश चर्च कॉलेज मधला तुमचा शेवटचा दिवस आहे. मला हे नमूद करायचं आहे की तुम्हाला शिकवणं ही माझ्यासाठी एक मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे आणि सर्वच प्राध्यापकांच्या वतीने मी हे बोलतोय. स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये आजपर्यंतच्या विद्यार्थ्यांपैकी तुम्ही सर्वोत्तम बॅच आहात. खेद एकाच गोष्टीचा वाटतो की हल्लीच घडलेल्या एका घटनेमुळे कॉलेज रेकॉर्ड खराब झालाय. कारण काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सरकार विरोधी बैठकीत काही मुलांना अटक केली. हा तुम्हा सर्वांसाठीच एक इशारा आहे आणि माझी विनंती आहे, निरर्थक राजकारणात अडकून 4 वर्ष मेहनतीने केलेला अभ्यास एवढ्या सहज वाया घालवू नका. थर्ड, इथून पुढे तुम्ही सर्वजण जीवनाच्या वेगवेगळ्या मार्गांवर जाल, पण मला आशा आहे की तुम्ही आम्हाला आणि कॉलेजला लक्षात ठेवाल आणि वार्षिक संमेलनासाठी वेळोवेळी आम्हाला भेटायला याल. तुम्हा सर्वांना भेटण्याचा आणि तुमचे मार्गदर्शक झाल्याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे. तुम्हाला तुमचं डिग्री प्रमाणपत्र 2 आठवड्यांनी दिलं जाईल. त्यावेळी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना भेटायला मी उत्सुक आहे. आणि लक्षात ठेवा की ही कॉलेज डिग्री तुमच्या जीवनाचा आणि करिअरचा आधारस्तंभ आहे. चला आता कॉलेजची फायनल असेंब्ली आहे. चला बुवा, संपली एकदाची परीक्षा. डोकेदुखी गेली. आता सुट्टीचा आनंद लुटूया. मग आता काय? अभय, मला त्या ठिकाणी जायचंय जिथे जाणं हे लहानपणापासूनच माझं स्वप्न आहे. अच्छा, पण कुठे? दार्जिलिंग. हो, मी पण ऐकलंय दार्जिलिंग खूप सुंदर ठिकाण आहे. तू पण चल ना. हो, आपण तिघेही जाऊ. खूप मजा येईल. काय अभय? नाही नरेन, तुम्ही दोघे जा हवं तर. मला कुठे जायचंच असेल तर मी जगन्नाथपुरी किंवा वृंदावनलाच जाईन. अभय, वेडा झालायस का? वृंदावन अशा उन्हात? मी ऐकलंय की तिकडच्या गरमीने लोक उष्माघाताने मरतात सुद्धा. आणि सध्या तर पुरीला पण खूप ऊन असेल. सध्या तरी दार्जिलिंग हेच सगळ्यात चांगलं ठिकाण आहे, नाही का रुपेन? हा हो, मला तर बर्फाच्छादित पर्वत पाहायचेच आहेत. मला माझ्या सुट्ट्या थंड हवेच्या ठिकाणी घालवायला आवडेल. चला तिथेच जाऊ. बर्फाचे डोंगर तर काश्मीरमध्ये आहेत, पण बाबा तिथे जाऊ देणार नाहीत. तुला माहिती आहे अभय, लहानपणी मला वाटायचं की दार्जिलिंग मध्ये दूध आणि साखर बाहेर ठेवली की त्याचं लगेच आईस्क्रीम होत असेल. अभय, तू पण चल ना आमच्या सोबत. खूप मजा येईल. वृंदावनला नंतर जा. नाही रुपेन, माझं लहानपणापासून एकच स्वप्न आहे की जर मला कुठेही जाण्याची संधी मिळाली तर मी जगन्नाथपुरी किंवा वृंदावनलाच जाईन. झालं. बघ भवतारिणी, बाबांनी किती छान रथ बनवला. जगन्नाथाला इथे ठेवायचं आणि इथे सुभद्राबाई, इथे बलराम. आता ह्या फुलांची पण सजावट करूया. आता असं असं
छान सजवायचं असं असं छान सजवा. बाबा मी आता हा रथ ओढू का? हो बाबा हो. आता हा रथ तुझ्यासाठी खाली घेऊया. हा ये इकडे इकडे. हा पकड पकड हात लाव जरा. हा सावकाश सावकाश सावकाश. आता हे बाजूला करा. सांभाळून, हो. चला आता घेऊन जा. हा शाबास. कसं वाटतंय? बलराम सुभद्रा के साथ, बलराम सुभद्रा के साथ, बलराम सुभद्रा के साथ, जय जगन्नाथ स्वामी जय जगन्नाथ, जय जगन्नाथ जय जगन्नाथ, जय जगन्नाथ स्वामी जय जगन्नाथ, जय जगन्नाथ जय जगन्नाथ, जय जगन्नाथ स्वामी जय जगन्नाथ. माहितीये रुपेन, मी लहानपणी ट्रेनचं वेळापत्रक वाचत राहायचो आणि आता तिथे जाण्याची संधी चालून आली आहे तर मी जगन्नाथपुरीलाच जाणार. सुखी राहा आणि हो तिथे सावध राहा. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ठग असतात. ठीक आहे बाबा. हा तू पहिल्यांदाच एकटा जातोयस ना त्यामुळे मला जर जास्तच काळजी वाटते. बाबा तुम्ही पण तुम्हीच सांगता ना की भगवान श्रीकृष्णांचे भक्त कधीच एकटे नसतात. बाप आहे ना. आणि आता म्हाताराही होत चाललोय. मीच शिकवलेलं मीच विसरतोय बघ. रेल्वेमध्ये नीट काळजी घ्या. हो तुझी ट्राम पण आली बघ. ठीक आहे बाबा. हा चला येतो. हा हो. रेल्वेमध्ये काळजी घे. हो बाबा. आणि बेटा खिडकीपासून लांब राहा. ठीक आहे बाबा. आणि तू जिथे बसशील तिथेच बॅग ठेवा. ठीक आहे बाबा. ठीक आहे. काळजी घे स्वतःची. नमस्ते. नमस्कार. कोणाला भेटायचं तुम्हाला? मी अभय, गौरमोहन डेनचा मुलगा. गौरमोहनचा मुलगा? अरे ऐकलंस का? हा बघ कोण आलंय. कोण आहे? ये आत ये. ओळखलंस याला? हा गौरमोहनचा मुलगा आहे अभय. सुखी रहा. ये ये ये. मग तुझे बाबा कसे आहेत? ते तर मजेत आहेत. हा तुमच्यासाठी एक पत्र पाठवलंय. पत्र? बस ना. अरे ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. गौरमोहनने लिहिलंय की तू काही दिवस आमच्या बरोबर राहणार आहेस. लहानपणापासूनच तुमच्याबद्दल खूप ऐकलंय. मलाही तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. तुम्ही दोघं हातपाय धुवून या. तोपर्यंत मी जेवणाची तयारी करते. हा हा घ्या. मासे? इथला मासा तर खूप प्रसिद्ध आहे. तू खाऊन तर बघ. पण आम्ही तर वैष्णव आहोत आणि तुम्ही वैष्णवच आहात ना, तरी पण मासे? मग काय झालं, आम्ही तर नेहमीच खातो. चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. वैष्णव असून मांस आणि मासे नाही खाऊ शकत. अभय अभय आय श्रीमान,
तुम्हाला भगवान जगन्नाथाचं दर्शन घ्यायचं नाही काय? चला मी तुम्हाला घेऊन जातो. नको, धन्यवाद. मला दर्शनासाठी कोणाच्या मदतीची गरज नाही. अहो माझं ऐका तरी. अहो मी सांगितलं ना, मला मदतीची गरज नाहीये. अहो श्रीमान, पण तुमचं नाव काय? अभय चरण डे. आणि तुमच्या वडिलांचं नाव? श्री गौर मोहन डे. गौर मोहन. तुम्ही स्वर्गवनिक कुळातले आहात काय? हो. अहो स्वर्णवनिक कुळाचा मी खास पुरोहित आहे. तुमचे वडील जेव्हा पुरीत आले होते तेव्हा माझे वडील त्यांचे पुरोहित होते. असेच तुमचे आजोबा जेव्हा इथे आले होते तेव्हा माझ्या आजोबांनीच त्यांना पुरीतल्या मंदिरांचे दर्शन करवले होते. आणि अशाच प्रकारे तुमचे कुळ आमच्या आश्रयाखाली आहे. आणि तुमचा विश्वास नसेल तर या, मी तुम्हाला 3 नामावळ दाखवतो जिथे तुमच्या सर्व पूर्वजांची नावे लिहिली आहेत. कृपया मला एकटं सोडा. भगवंताच्या दर्शनासाठी मला कोणाचीच मदत नको. अरे, चेहऱ्यावरून तर तुम्ही कोणी महान योगी वाटता. आणि तुम्हाला भगवान जगन्नाथांच्या दर्शनाची विशेष गरज आहे. माझ्यासोबत चला, मी तुम्हाला भगवान जगन्नाथांच्या गर्भगृहात घेऊन जाईन, जिथे त्यांचे विशेष दर्शन घेता येईल. मला तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची मदत नकोय. आणि मला जगन्नाथाच्या गर्भगृहातही जायचं नाहीये. मी भगवंताचं दर्शन बाहेरूनच घेईन. तुला बघून वाटतंय की तुला भगवान जगन्नाथांचं दर्शन झालेलं नाही. कृपा करून मला एकटं सोडा. इतकं रागावलंयस का? मी एवढ्या दूरून जगन्नाथपुरीला तुम्हा लोकांचा त्रास सहन करण्यासाठी नाही आलो. माझ्याजवळ काहीच नाहीये. मी दर्शन स्वतः करीन. कृपया तुम्ही जा, मला एकटं सोडा. मी तुझ्याकडे काही मागत नाहीये. आणि तुला असं का वाटतं की प्रत्येक पांडा फक्त पैशांसाठी तुझ्या मागे येतोय? मला क्षमा करा. तू का वैतागलायस हे मी समजू शकतो, पण जगन्नाथाचे दर्शन घडवणे हीच त्यांची सेवा आहे. माझं नाव विश्वनाथ महापात्र आणि तुझं? अभयचरण डे. कलकत्त्यावरून आलोय. अभयचरण डे, हे घे तुझ्यासाठी जगन्नाथांचा प्रसाद. जगन्नाथांचा प्रसाद? धन्यवाद. माहितीये, इथे रोज श्री जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा माईंसाठी 56 भोग बनवले जातात. विविध प्रकारच्या डाळी, भाज्या आणि मिठाई बनवली जाते. आणि भोग अर्पण केल्यानंतर हा प्रसाद भक्तांमध्ये वाटला जातो. आणि जगन्नाथजींचा प्रसाद ग्रहण करण्याचे सौभाग्य ज्या व्यक्तीला मिळतं त्याला पुढील जन्मात नक्कीच मनुष्य देह मिळतो, जेणेकरून या मानव जन्माचा उपयोग त्याने भगवत सेवेसाठी करावा. बघ ना, भगवान जगन्नाथ किती दयाळू आहेत, विशेषतः इथे पुरीमध्ये. भौतिक दृष्टीने हे स्थान सामान्य वाटत असले तरी ते काही सामान्य स्थान नाही. वास्तविक पाहता ही पवित्र भूमी म्हणजे गोलोक वृंदावनाचा विस्तार आहे. हे समजून घ्यायचे असेल तर दिव्य दृष्टी हवी. दिव्य दृष्टी?